माई काय झालं? घाबरला का? आता तुम्ही पण तिच्या गोटामध्ये सामील झाले. ऐका ना, आम्ही काय म्हणतो, तुमचं म्हणणं बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हा बॅनर उतरवलाच गेला पाहिजे. आत्ता नको ना. कसं आहे ना, सगळं वातावरण सुनबाईंच्या दिशेने. त्याच्यात जर आपण असं काही केलं तर आपल्यावरच संशय येईल. तीच बातमी होईल सगळीकडं. नको त्या वेळी खरं बोलता तुम्ही. पण आता ही घाण किती वेळ सहन करायची आम्ही? आई, काढतो आम्ही. थोडा अंधार पडू द्या. आज रात्री सगळे बॅनर काढून घेतो. ही जबाबदारी माझी. लवकरात लवकर करा. ही घाण आता बघवत नाहीये आम्हाला. लांब जाऊन जाळा ते पोस्टर. आता घरी पोहोचेपर्यंत काय डोळे उघडता येणार नाहीत आम्हाला. बघवत नाही ही घाण नुसती. आता बघतच राहणार का आम्हाला? बस आता गाडीत. हो हो. चला लवकर. माझ्या माईंचा जीव घ्यायचा प्रयत्न केला ते हरामखोरानं. त्याच्यामुळे वैद्यांना गोळी लागली. नाही, हे ज्यानं कोणी केले ना त्याला आज मी सोडत नसते. तेजादा, आम्ही तुमच्या सोबत असते. तुम्ही फक्त सांगा काय करायचं. माहिती काढा. याच्या मागं नेमकं कोण आहे ना त्याची माहिती काढा. अयो, कोण असू शकतंय दुसरं? हे सगळं त्या गुरुनच केलेलं असतं बघा. ए मूर्ती, काय काय बोलतेस? तुझ्याकडे काय पुरावा आहे की हे त्यानंच केलंय म्हणून? आधीच वातावरण पेटले आणि त्याला काही केलं आणि यात त्याचा काही हात नसेल तर भलतंच काहीतरी होऊन बसेल. तेजादा, या रमावतीत तो गुरु सोडला तर आपलं वाईट कोणी करत नसतंय बघा. आधी तुमच्याशी खोटं बोललेलं असतं, नंतर दुश्मनाच्या घरात जाऊन बसलेलं असतं आणि प्रेस समोर तुम्हाला अडचणीत आणलं. आणि आज तर भाई साहेबांवर हल्ला झालेला असतं बघा. याच्यानं कळत नसतंय तेजादा, ही सगळी प्लॅनिंग असते बघा. प्लॅनिंग. आम्हाला पण तेच वाटतंय. हे सगळं गुरुनं केले. भाईला गुरु कुठे आहे? तो गुरु कुठे आहे? कोलतेच्या गेस्ट हाऊसवर आहे दादा. हे सगळं जर त्या खरंच गुरुने केलं असतील ना तर आज त्याला मी जित्ता सोडत नसतोय. चला बसा गाडीत, बसा गाडीत. तेजा! 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 बस ना. खाऊन घे ना. नेहमीच असं करतेस बाळा. आजारपणात तरी पोट भर खा. तर मी काय ऐकणार नाहीये. एवढं खा. मग एवढं शेवटचं उरले संपवून टाक पटकन. तर काही होत नाहीये, काही होत नाही. पिऊन टाक. झालं बघ. शान माझं बाळ. बघ इथं. तुझ्याबद्दल जेव्हा मला कळलं ना तर एकदम काळजात धस्सच झालं होतं बघ. कधी येऊन तुला बघते भेटते असं झालं होतं. इकडं काळजी वाटत होती तर दुसरीकडं ना अभिमानानं ऊर भरून आला होता बघ. खूप कौतुक वाटतंय बघ तुझं. काय ग वैदू, तुला कसं कळलं माईंवर हल्ला होणार आहे ते? काय सांगू आई, योगायोगच म्हणायचा. मी मंदिरात गेले होते दर्शनाला. तिथून निघताना नेमकं 2 गुंडांना बोलताना ऐकलं मी. माईसाहेब मक्तेदारांवर हल्ला करायचा असं म्हणत होते. मी काय करू काहीच कळत नव्हतं ग. त्यांचा पाठलाग करायचा प्रयत्न केला, ते निसटले. घरी सगळ्यांना कॉल केला, कोणीच कॉल उचलत नव्हतं. मग शेवटी एक अंदाज बघून मीच निघाले.
कारण हल्ला कुठे होणार होता हे फक्त मला माहिती होतं. खूप हिंमत दाखवलीस बघ वैदू. संस्कार विसरले नाहीस बघ पोरी तू. स्वतःच्या सासूला आई मानून जे काही केलंयस ना, त्या सगळ्या गावाला कौतुक आहे बघ. बाहेर तुझ्या नावाचा जय जयकार सुरू आहे. पप्पा नाही आले का? अगं नाही अगं, म्हणजे त्यांना ते जमिनीचं काम होतं ना, सकाळीच गेलेत निपाणीला. जर महत्वाचं काम आहे म्हणले. त्यांचा अगं फोन आलता मला येता येता. मीच त्यांना सांगितलं नाहीये काही, म्हणजे त्यांना म्हणलं की बरी आहे वैदेही, काही काळजी करण्यासारखं नाही. तू उगाच तिकडे काळजी करत बसली असते नाही. मी आले, धुवून येते पटकन. हा वैदे, रिया, काय ग, काय झालं? खूप मोठा प्रॉब्लेम झाला. आईला गुरु कुठे आहे? तो गुरु, गुरु कुठे आहे? कोलतेच्या गेस्ट हाऊसवर आहे दादा. हे सगळं जर त्या खरंच गुरुने केलं असेल ना, तर आज त्याला मी जिद्द सोडत नसतोय. काय झालं? कधी? जालिंदर, गाडी वळवा. हो माई, गाडी वळवतो, पण झालं काय? गाडी वळवा म्हटलं ना. आपण कुठं जायचं माई? कोलतेच्या गेस्ट हाऊसवर. आपण माई, झालं काय? तुम्ही पण ना नको तेवी प्रश्न विचारा आम्हाला. आमचे ते स्वतः गुरुला मारायला गेले. हे बघा जालिंदर, त्यांच्या हातून भलत असेल तर काही घडायच्या आधी आपल्याला तिथे पोहोचायला हवंय. तुम्ही गाडी वळवा, गाडी वळवा म्हटलं ना आधी. हो 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 माई, वळवतो. ए गाडी वळ, कोलतेच्या गेस्ट हाऊसला गे. करा जरा स्पीड करा. माई, तुम्ही शांत राहा, काही होणार नाही. कुठे चालले आणि बाहेर सोडलं कोणी तुम्हाला? चला चला आज चला बरं. सर ऐका ना, सिस्टर सिस्टर सिस्टर, सर ऐका ना. हे काय आहे? याने इथं कोणी सोडलं बाहेर? कुठे आहे तुमचं लक्ष? एक मिनिट सर, एक मिनिट. जरा अर्जंट काम आहे, मला जावं लागणार आहे. हे बघा, आता तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. आजची रात्र तुम्हाला इथे थांबायला मी सांगितलं होतं ना. चला आज चला बरं. आजची रात्र? सर अजून 1 मिनिट जरी मी इथे थांबलेलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. हे बघा, ही रिस्क मी अजिबात घेऊ शकत नाहीये. उद्या जर माई साहेबांना कळालं ना तर ते अजिबात मला माफ करणार नाहीयेत. हो ताई, तुम्ही तरी समजावून सांगा त्यांना. प्रिया तू काय बघतेस? तू गाडी काढ, मी आले. हा गाडी काढ, जा. हो हो सिस्टर प्लीज प्लीज त्यांना समजून सांगा. प्लीज मॅम, एक मिनिट सर, 1 मिनिट माझं ऐकून घ्या. मी आत्ता जाईन आणि लगेच परत येईन. मी खरं सांगते. ही बघा, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, ही रिस्क मी अजिबात घेऊ शकत नाही. उद्या तुम्हाला जर काही बरं वाईट झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. सर मी आत्ता गेले नाही ना तर माझ्या नवऱ्याकडनं कोणाकोणाची खून होईल. तेज प्रताप, माझ्या रेशमला माझ्या विरोधात फितवलंस आणि स्वतःची लव्ह स्टोरी सक्सेसफुल केलास. पण आता माझ्या डोक्यावर एका मोठ्या
मोठ्या माणसाचा हात आहे, कोलते साहेब. आता फक्त एकदाच हल्ला केलाय तर एवढा हाहाकार माजलाय. उद्या सुनामी येणार, सुनामी. अहो बघ, पळता भुई थोडी होईल. या फार्म हाऊस बद्दल आपल्याला काही जास्त माहित नाहीये. तो गुरु कुठनं पण पळू शकतो. त्यामुळं फार्म हाऊसला चारी बाजूने घेरा. हा, तुम्ही दोघं मागच्या साईडने जा आणि तुम्ही या साईडने जा. मी आज जातो. चला. पण एक गोष्ट मात्र आम्ही ठामपणे सांगू इच्छितो. आमच्यामुळं एकाही कार्यकर्त्याचं भवितव्य धोक्यात यायला नकोय. त्यामुळे भावनेच्या भरात कोणी बी दंगे, जाळपोळ, मोर्चा करणार नाही. सगळं कायद्यानेच व्हायला पाहिजे. आमचा बाईसाहेब मक्तेदारांचा कायद्यावर पूर्ण आणि आढळ विश्वास आहे. राहता राहिला प्रश्न न्यायाचा, तर ते काम कायद्याच्या चौकटीतच होईल. न्याय होणार, पण कायद्याच्याच वाटेनं. जमावतीच्या भागीदार जमावतीच्या भागीदार. आत्माराम, या माई मक्तेदारवर हल्ला कुणी केला असेल? का केला असेल? काय कळलं का रे? नाही ना साहेब. माई मक्तेदारवर हल्ला होतो पण गुन्हेगार सापडत ना पटत नाही. अरे जावई पोलीस आणि हिच्या पोराची अख्ख्या रमावतीत दहशत, तरी बी माणूस हाताला सापडत नाही. आत्माराम, तुला सांगतो, मला असं वाटतं की हे समजा नाटक आहे. तुला सांगतो, उद्याच मला येऊन कोणी सांगितलं की माईनं स्वतःचा हल्ला घडवून आणलाय, मला अजिबात तवर वाटणार नाही. बोल गुरु. हॅलो. हा जंबे साहेब, अहो तो त्याच्या तिची माणसं घेऊन आलाय गेस्ट हाऊसवर. माझ्यावर कवा बी अटॅक होऊ शकतो. अहो आपली माणसं कुठं आहेत? हे बघा जंबे साहेब, माझ्या जीवाला धोका आहे. काय पण करून मला इथनं बाहेर काढा. हे बघ, तू जादा आगाऊपणा करू नको. तिकडच्या दारा खिडक्या लावून घे. हा, मी साहेबांच्या कानावर टाकतो, मदत पाठवतो. हा, माणसं पाठवा तुम्ही पटकन. हा हा
साहेब, अहो तेज प्रतापने गुरुवर हल्ला केलाय. मी केशवला सांगून तिकडे लगेच मदतीला माणसं पाठवतो. थांब. मी सांगितलं का सगळं? मी सांगितलं का तसं करायला? काय आत्माराम जंबे, गालावर लव आली नाही त्यावर निघाले दाढी करायला. हा, एकदम चूप बसायचं. हल्ला तेजानंच केलाय ना? अहो पण गुरु, हल्ला तेजानं केलाय ना? मग चांगलंच आहे की. माझं तर म्हणणं आहे आज त्या तेजानं गुरुचा जीवच घ्यावा. आज जर तो गुरु मेला तर ही जी सिंपतीची लाट आली ना त्या माईच्या बाजूनं एका सेकंदात बदलून जाईल आणि समद वारं आपल्या दिशेनं फिरू लागल. आत्माराम, राजकारणात कार्यकर्त्यांनी मरायचं असतं आणि नेत्यांनी मोठं व्हायचं असतं. हा गुरु जिवंतपणी जेवढा कामाला आला नसता तेवढा मेल्यावर कामाला येणार आहे. हे शेरू, तान्या, हे बघा तेज आलाय. हा, एकटा नाही, माणसं घेऊन आलाय. तुम्ही काय घाबरू नका. कोलते साहेब माणसं पाठवा लागले. आता फक्त एवढंच करायचं, या घराची सगळी दारं आणि खिडक्या बंद करायच्या. कळलं? चल जा. आणि तो मेन दरवाजावर थांबायचं, अजिबात हालायचं नाही तिथनं. एकदम अलर्ट राहायचं, घाबरायचं नाही. हां, मी आहे. जा. ए तेजा, पुढे येऊ नको तेजा. गुरु गद्दार, आज तू माझ्या तावडीतनं नाही सुटू शकत. तू किती बी पळण्याचा प्रयत्न कर. हे तेजा, आज तू माझ्या हातनं मेलाच नाही समज. हे बघ त्याच्या पुढे येऊ नको. तेजा, तेजा, माग मला मारू नका.
मी काय नाही केलेलं. मी काय नाही केलेलं त्याच्या. करणार. अरे मी काय नाही केलेलं. आज तुला माझ्या कचाट्यातनं कायमचं मुक्त करणार. अरे तुझे लय उपकार आहेत माझ्यावर. आधी तू दोस्तीत गद्दारी केलीस, माईंची बदनामी केलीस, आणि आता माईंच्या जीवावर उठलास, त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला? माईंवर हल? मी त्याच्या काय काय वाटेल ते बोल नको. मी कधी केला माईंवर हल्ला? मी इथंच गेस्ट हाऊसवर पडून आहे 2-3 दिवस. मी कशाला माईंच्या हॉटेलचं? तू काय काय पण बोल नका त्याच्या. होय काय? तू नाही केलंस? मग कोणी केलं? सांग ना, त्याचं नाव सांग ना, कोणी केलं मग? मला काय माहित. माझ्यावर काय पण आरोप करू नका त्याच्या. तू असं ऐकणार नाहीस. तर आता आरामखोर, माईंवर हल्ला करतोस. तुझ्यामुळे वैद्यांना गोळी लागली. आज तुला सोडत नसते मी. तुझ्या थांबा म्हणते ना मी. तेज प्रताप ऐका माझं जरा थांबा. तुम्ही काय करताय? जालिंदर काय चाललंय यांचं? केवढं मारताय? नका मारू त्याला. तेज प्रताप थांबा. काय करताय तुम्ही? तेज प्रताप, थांबा. थांबा तेज प्रताप. तेज प्रताप काय करताय तुम्ही? ऐका. तेज प्रताप उठा. काय करताय तुम्ही? तेज प्रताप उठा. काय करताय तुम्ही? तेज प्रताप उठा. ऐका माझं तेज प्रताप. तुम्ही काय उभे राहिला? या मदतीला. थांबा तेज प्रताप, मी हात जोडते. थांबा, ऐका माझं. तेज प्रताप थांबा. काय करताय? तेज प्रताप मरून जाईल तो. थांबा. नाही बाई, मी आज त्याचा जीवच घेणार. तेज प्रताप ऐका माझं. तेज प्रताप तुला माझी शपथ आहे.
वैदे तेजप्रताप वैदे तुम्ही इथं काय करताय? करत होतास तू तेजप्रताप? इतके दिवस तू असं नाहीयेस हे प्रूव्ह करण्यासाठी धडपडत होतास आणि काय करत होतास? मी करणार. मी त्याचा जीवच घेणार आहे. याच्यामुळे तुमच्यावर ही वेळ आली आहे. या हरामखोरानं तुमच्यावर हल्ला केलाय माहिती काय? मी त्याला सोडत नसतोय आता. अहो काय काय करताय तुम्ही हे? तेजप्रताप हे बघ प्लीज आधी शांत हो. जर तू असं काही केलंस ना तर खरंच अनर्थ होईल. अरे अहो ते सगळं सोडा. तुम्ही इथं काय करताय? तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये असणं गरजेचं आहे. आजारी आहात ना तुम्ही? काय गती ते तुलाही कळत नाही का? तू कशाला घेऊन आलीस त्यांना? डॉक्टरनी काय सांगितलंय? आराम करायला सांगितलंय यांना. मग कशाला आली? ती जर इथे आली नसती तर तू थांबला असतास? मी इथे आले नसते तर काय झालं असतं याची मला कल्पनाही करायची नाहीये. रिक्वेस्ट करते तुला प्लीज शांत हो. म्हणजे आतापर्यंत तेजप्रताप हिच्या नावाची ढाल करून ही लढाई खेळत होते, हिच्यासाठी करत होते हे एवढं समज. मग अशी जीवाच्या आकांताने आम्ही त्यांना सांगत होतो थांबा म्हणून, तर ऐकलं नाही. आणि ह्या पोरीनं एक हाक काय दिली, तेजप्रतापांनी गुरुला सोडून दिलं. मला इतकंच वाटतं की जे हात नेहमी इतरांना मदत करण्यासाठी तत्पर असतात ना, त्या हातांवर रक्ताचा डाग लागायला नको. अय्या तेजप्रताप गुरु पळालाय. तेजप्रताप हात जोडते मी तुझ्या, हात जोडते मी पाया पडते तुझ्या, मी रिक्वेस्ट करते प्लीज शांत हो. काय करताय तुम्ही? हे असं काय करू नका तुम्ही. तुम्ही आधी चला हॉस्पिटलला. अशा अवस्थेत तुम्हाला बघवत नाही हो मला. हो ना, मला वचन दे तू असं काही करणार नाहीस म्हणून. ते बघू सगळं नंतर. आधी चला तुम्ही. आधी वचन दे. दिलं वचन. बस चला आता. चला या. चला लवकर. तेजप्रताप
हे बघा, मी किती पैसे खर्च करायला तयार आहे, पण वैदेहीनं काय होतं का म्हणे. मरून जाईल तो, थांबा. नाही बाई, मी आज आता जीवच घेणार. तुला माझी शपथ आहे, थांब. अशा अवस्थेत तुम्हाला बघवत नाही हो मला. मला वचन दे, तू असं काही करणार नाहीस म्हणून. दिलं वचन, दिलं वचन, बस. माई, आज दिवसभर तुझी लय दगदग झाली असेल ना. हे घे, हे तुझ्यासाठी. अगं माई, ते नको घेऊ आता, हे घे ना. हे बघ, जरा थंड ज्यूस पिऊन गरम झालेलं डोकं शांत होईल. घे. आज बरी बुद्धी सुचली तुला, आमची सेवा करायची. मग काय करणार? घरातली सगळी कामं नोकर चाकर करतात. मोबाईल घ्यावा, टीव्ही बघावा म्हटलं तर जिकडं तिकडं तुझ्या सुनाचंच कौतुक चाललंय. वैदेही जगतापनी हे केलं, वैदेही जगतापनी ते केलं, वैदेही जगतापनी असं केलं, वैदेही जगतापनी तसं केलं. डोकं बंद बनलंय माझं. आणि काकीचं तर विचारूच नको. अगं त्या वैदेहीचं कौतुक करता करता तिच्या वैदेहीच्या कौतुकाचा पाढच संपत नव्हता. मी पण कुणाला सांगत बसले, तू तर स्वतः तिथं होतीस ना. मीठ चोळतेस आमच्या जखमेवर. जखम तर तुला झालीच नाही माई. खरी जखम झाली ती त्या वैदेही जगतापला. त्याच्याच जोरावरती एवढ्या उड्या मारतीये ना. जिकडं तिकडं नुसतं वैदेही जगतापच्या नावाचे बॅनर लागलेत. वैदेही जगताप, वैदेही जगताप, रक्षण करती वैदेही जगताप, सुनबाई रक्षण करती, वैदेही तेज प्रताप मक्तेदार, वैदेही वैदेही वैदेही, सगळीकडे नुसतं वैदेही वैदेही, वैदेही तेज प्रताप मक्तेदार, वैदेही जगताप. तोंडावर